आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा दिली आहे तुम्ही. मी आहे ना असंच करतो, गरमागरम डबा घेऊन आहे ना थेट पोलीस स्टेशनलाच जातो. त्यासनी बरंच वाटेल. तांकू तांकू हा तांकू. जा आनंदानं जा. पर आता बी तिची मीटिंग असणार आहे. ती एकदा कात गुतली की तिथं जाऊन परत तुला शिपायासारखंच बाहेर बसवणार आहे ती. मग बघ मी पुढं काय करते. इन्स्पेक्टर शांतनू, मी तुमच्या सगळ्या फाईल्स चेक केल्यात. तुमच्या एरियात सगळ्यात कमी गुन्हे आहेत आणि ही गोष्ट खरंच खूप कौतुकास्पद आहे. तुमचं खरंच खूप अभिनंदन. थँक्यू. पाटील साहेब, आपल्याला इन्स्पेक्टर शंतनू सारख्या कर्तव्यदक्ष ऑफिसर्सची खरंच खूप गरज आहे, ज्यांनी आपली कामं खूप सोपी होतील. खरंय मॅम. अशाच पद्धतीने जर गुन्हेगारी कमी झाली तर समाजात माणुसकी जिवंत राहील. ही बया आता हळूहळू या सगळ्याच्या मुळाशी पोहोचली तर अवघड होईल आणि सगळं माझ्या गळ्याशी येईल. पाटील साहेब म्हणतायत तसं गुन्हेगारी खरंच जर कमी झाली तर समाजाची प्रगतीच होईल, नाही का? मला सांगा, तुम्ही तुमच्या भागातली गुन्हेगारी कमी करण्यासाठी काय काय केलं, म्हणजे काय काय योजना राबवल्यात? तुमचा जर पॅटर्न आम्हाला सगळ्यांना कळला तर आपण प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये तुमचाच पॅटर्न फॉलो करायला सांगू, जेणेकरून सगळीकडचीच गुन्हेगारी कमी होईल, नाही का? आणि अशाने कोल्हापुरातली गुन्हेगारीची टक्केवारीच आपल्याला आटोक्यात आणता येईल. कसला पॅटर्न सांगू तुला? इथं माझा खिसा भरला जावा म्हणून मी बऱ्याच गुन्ह्यांची नोंद ठेवत नाही. बाहेरच्या बाहेर सगळ्या गुन्ह्यांची सेटलमेंट करतो. इन्स्पेक्टर शंतनू, अहो लक्ष कुठे तुमचं? येस येस, मी सगळे डिटेल्स देतो तुम्हाला आणि शहरात गुन्हे कमी करण्यासाठी मी तुमची मदत करेन. थँक्यू. आम्हाला जेव्हा तुमची गरज पडेल आम्ही तुम्हाला बोलवून घेऊ. तुम्ही जाऊ शकता. हे सगळं हळूहळू माझ्या अंगलट आलं तर? इन्स्पेक्टर शंतनू. येस येस मॅम. तुम्ही जाऊ शकता. आणि हो, बाहेर इन्स्पेक्टर जाधव दिसतील, त्यांना म्हणून आतमध्ये मीटिंग चालू आहे. मॅडम जोपर्यंत बोलवत नाहीत कोणालाही आतमध्ये पाठवू नका. येस मॅम. रिपोर्ट्स तयार आहे? काल परवा आलेली बाई आम्हाला अक्कल शिकवते. मॅडम मॅडम म्हणून हिला सॅल्यूट करायचं, पण इथल्या खाचा खोचा इतक्या लवकर तुला समजणार नाही, कारण खुर्चीवर बसून काम होत नसते अक्षरा मॅडम. अरे शंतनू साहेब, तुम्ही इथं? अरे सुंदर सर, तुम्ही? हा, त्याचं काय आहे, आता बायको एवढं काम करते म्हटल्यावर त्यांची काळजी आपणच घेतली पाहिजे की नाही, म्हणून त्यांच्यासाठी गरमागरम जेवण आणलंय बघा. हे बरं केलंय. मॅडमची बडदास्त झालीच पाहिजे. होय तर साहेब, अहो तुमच्या मॅडम आहेच तशा, समदेसनी जीव लावतात बघा. म्हणून आपण पण त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं की नाही? बाहेर इन्स्पेक्टर जाधव दिसतील, त्यांना म्हणून आतमध्ये मीटिंग चालू आहे. मॅडम जोपर्यंत बोलवत नाहीत कोणालाही आतमध्ये पाठवू नका. हो नक्कीच. बघा ना, आता मी मॅडमला खास भेटायसाठी आलो. आताच माझी मीटिंग झाली त्यांच्यासोबत. अच्छा, म्हणजे तुमची मीटिंग होती होय अक्षरा संघ? नाही, त्या फोनवर बोलल्या मला की त्यांची मीटिंग आहे म्हणून.
आणि मला 100% खात्री होती की मीटिंगच्या नादात त्या जेवणाकडे दुर्लक्ष करणार, म्हणून मी स्वतः त्यांच्यासाठी गरमागरम जेवणाचा डबा घेऊन आलोय बघा. खरंच खूप नशीबवान आहेत अक्षरा मॅडम. तुमच्यासारखा काळजी करणारा नवरा त्यांना मिळाला. नाहीतर आमच्या डिपार्टमेंटमध्ये जेवणाची काय झोपण्याची सुद्धा वेळ फिक्स नसते. मला खात्री आहे तुम्ही अक्षरा मॅडमची नीट काळजी घ्याल. हा होय होय. आता तुमची मीटिंग संपली ना व, तर मी त्यासनी गरमागरम जेवण देऊन येतो. आलोच मी. अक्षरा चला, मस्त मी गरमागरम जेवण आणलंय, पड्डीशी जेवण घ्या. अहो ते काम बी माझ्या नंतर करा. चला 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 चला. अरे थांबा, न विचारता आत कसे आलात तुम्ही? सरकारी कार्यालयामध्ये परमिशन घेऊन आत यायचं असतं. साधी इतके मॅनर्स नाही आहेत तुम्हाला. अक्षरा मॅडम ऑफिसर आहेत, तुमच्यासारख्या सर्वसामान्य नाही राहिल्यात. पूर्ण जिल्ह्याची जबाबदारी आहे त्यांच्यावर. आणि ते कॉन्फिडेन्शियल मीटिंग सुरू असताना तुम्ही आत आलात कसे? ओ मी सांगत होतो माझी मीटिंग झाली आहे, पण बाकी अधिकाऱ्यांची मीटिंग सुरू आहे. पण तुम्ही न ऐकता सरळ आत आलात. चला निघत बाहेर. नाही का प्लीज बाहेर. हा माफ करा, ते गडबडीत झालं माझ्याकडनं. मी थांबतो बाहेर. हा एक्स्ट्रीमली सॉरी. मी सांगत होतो पण त्यांनी ऐकलं नाही. यू कॅन कॅरी ऑन. थँक्यू. मॅडम कंटिन्यू. आय एम सॉरी सुंदरराव. मी तुम्हाला असं बोललो, पण वाईट वाटून घेऊ नका. पण कसं आहे, अक्षरा मॅडम आता फक्त तुमची बायको राहिली नाही, तर त्या IPS ऑफिसर आहेत. त्यांना आता घरच्यापेक्षा आपली ड्युटी निभावणं जास्त महत्वाचं आहे. तुम्ही जरी त्यांचे पती आहात तरी आता त्यांचा